Correct alternative to fill in the blank. He dash English for 3 years. Studies, is studying, are studying, have been studying. He dash English for 3 years. तर फॉर आणि सिन्सचा काय रूल असतो? तर जेव्हा फॉर नंतर घटनेचा कालखंड दिलेला असतो, जेव्हा फॉर नंतर टाइम पिरियड दिलेला असतो, कालखंड दिलेला असतो, 1 year, 3 year, 10 years, 10 hours, 7 days, 1 days, 1 week, असा जेव्हा कालखंड दिलेला असतो तेव्हा कोणता काळ असतो? प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. चालू पूर्ण वर्तमान काळ. काय असते चालू पूर्ण वर्तमान काळाची रचना? तर हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस VING. तर ही सिंग्युलर आहे. हॅज बीन स्टडिंग येईल. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही हॅज बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 3 years. फॉर नंतर जेव्हा टाइम पिरियड दिलेला असतो तेव्हा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस VING येते. ठीक आहे.